एक जर खुली नजर आपण सगळीकडे टाकली ना, आपल्या लक्षात येतं, की आपल्या सोसायटीमध्ये जे बेकरीचे पदार्थ आहेत, ते खूप खूप प्रमाणात खाल्ले जातात. अगदी वडापाव असू दे, पिझ्झा, बर्गर असू दे किंवा सँडविच असू दे. बरेच पदार्थ हे या बेकरीच्या पदार्थांबरोबर खाल्ले जातात. परंतु खरंच हे बेकरीचे पदार्थ खाण्यासाठी चांगले आहेत का? तर पहिली गोष्ट आयुर्वेदामध्ये परियुषित अन्न हे तुमच्या रक्ताची दुष्टी करतं असं सांगितलेलं आहे आणि बेकरीचे आयटम जे असतात ते परियुषित असतात. म्हणजे आज केलेले बऱ्याच दिवसानंतर वापरले जातात. त्यामुळे ते परियुषित या कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. अगदी त्याच्यामध्ये बिस्किटंसुद्धा येतात आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घातला जाणारा सोडा त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त स्निग्धांशाचा शोषण होतं. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त जो टिश्यूमध्ये स्निग्धपणा असतो त्याचं शोषण होतं. त्वचेला कोरडेपणा येतो, टिश्यूजला कोरडेपणा येतो, हाडांना कोरडेपणा येतो. त्यामुळे बेकरीचे आयटम खाताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा. याशिवाय बेकरीचे पदार्थ बनवताना ते पीठ आंबवलेलं असतं. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये आम्लपित्त होण्याची तक्रार जास्त निर्माण होऊ शकते. यासाठी जर तुमचं शरीर चांगलं राहावंसं वाटत असेल, वाताचे आजार, पित्ताचे आजार होऊ नये असं जर वाटत असेल, तर 100% बेकरीचे पदार्थ टाळा. आपल्या घरची भाकरी, आपल्या घरची चपाती, आपण केलेल्या भाज्या, वरण-भात हे कधीही उत्तम असतं बघा.